नमस्कार. आज मी पुन्हा एकदा शाकाहारी थाळी बनवत आहे. त्यासाठी पाणी गरम करायला ठेवले. त्यात 2 टोमॅटोला चिरा पाडून घेते आणि टोमॅटो उकळत्या पाण्यात घालून 3-4 मिनिटं शिजवून घेते. आता टोमॅटो थंड झालेले आहेत. त्याच्या वरचे साल काढून घेते आणि देठाकडचा भाग कापून घेते आणि टोमॅटोमधून चिरून त्याचे तुकडे करून घेते. अशा प्रकारे टोमॅटो थंड झालेले आहे. मिक्सरमध्ये टोमॅटो, किसून ठेवलेलं खोबरं आणि हिरवी मिरची घालून बारीक पेस्ट करून घेते. पेस्ट करून झालेली आहे. आता मी भांड्यात काढून घेते. थोडंसं पाणी घालते, मिक्स करून घेते आणि गॅसवरती गरम करायला ठेवते. थोडीशी हळद घालते. साराला उकळी आलेली आहे. चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालते आणि उकळी काढून घेते. साराला छान उकळी आलेली आहे. आता खाली उतरून ठेवते आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. त्यात राई, जिरं, 2 सुक्या मिरच्या, बारीक चिरून ठेवलेला लसूण, कढीपत्ता आणि हिंग घालते. फोडणी झालेली आहे. टोमॅटोच्या साराला वरून फोडणी घालते. 5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. टोमॅटोचं सार तयार आहे. इथे पडवळ घेतलेले आहेत, ते वरून तासून घेते आणि आतल्या बिया काढून घेते. आता पातळ पातळ चिरून घेते अशा प्रकारे आणि मीठ लावून बाजूला ठेवते. थोड्या वेळाने कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, फोडणीत थोडंसं हिंग घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. इथे डाळ 3-4 तास भिजत घातलेली ती घालते, परतून घेते तेलावर. आता भाजी चिरलेली घालते आणि सगळं मिक्स करून घेते. लाल मसाला, हळद घालून सगळं मिक्स करून घेते आणि झाकण लावून घेते 2 मिनिटं. झाकण काढलेलं आहे. आता पाणी घालते, भाजी मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. भाजी शिजलेली आहे. चण्याची डाळ पण शिजलेली आहे. आता किसून ठेवलेलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते, मिक्स करून पुन्हा एकदा झाकण लावून वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. भाजीतलं पाणी सुकलेलं आहे. कोथिंबीर घालते. चणा डाळ घालून पडवळची भाजी तयार आहे. इथे कढईत मी लाल मठ घेतलेलं आहे. स्वच्छ साफ करून धुवून बारीक चिरून घेतलं आहे. त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून झाकण लावून गॅसवर गरम करायला ठेवते. 2 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून घेते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजीला मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून ठेवते. आता झाकण काढलेलं आहे. भाजीतनं पाणी सुटलेलं आहे. किसून ठेवलेलं खोबरं घालते, मिक्स करून घेते. भाजीतलं पाणी सुकलेलं आहे. लाल मटाची भाजी तयार आहे. इथे कढईत तूप घेतलेलं आहे. त्यात शेवया परतून घेते. लालसर झालेल्या शेवया त्यात उकळून ठेवलेलं पाणी घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून शेवया शिजायला ठेवते. आता झाकण काढलेलं आहे. त्यात बारीक चिरलेला गूळ घालते, मिक्स करून घेते. गूळ वितळलेला आहे. आता किसून ठेवलेलं खोबरं घालते, ड्रायफ्रूट्स घालते आणि वेलचीची पावडर घालते आणि मिक्स करून घेते. पाणी आटलेलं आहे शेव्यांमधलं. शेवया तयार आहेत.
इथे शिमला मिरची घेतलेली आहे, मी ती चिरून घेते, बिया काढून घेते आणि त्यातला सफेद भाग कापून टाकते। आणि त्याची पातळ कापं करून घेते। दोन्ही टोकं कापून घेतलेले आहेत म्हणजे तळताना सोपं पडेल। अशा प्रकारे कापं करून घेतलेली आहेत। त्याला मीठ लावते, लाल तिखट, हळद आणि थोडासा लिंबाचा रस लावते आणि कापांना लावून घेते व्यवस्थित। इथे ताटात तांदळाचे पीठ आणि रवा घेतलेला आहे, मिक्स करून घेते आणि कापांना लावून घेते। शिमला मिरचीच्या कापांना रवा आणि तांदळाचे पीठ लावून झालेले आहे। इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे, त्यात कापं फ्राय करायला ठेवते। एका बाजूने फ्राय करून झालेले आहेत, आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते। शिमला मिरची शिजायला वेळ लागत नाही, 3-4 मिनिटातच शिजतात। आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते। शिमला मिरचीचे कापं तयार आहेत, आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।